आज मम्मीला जाऊन 12 दिवस झाले आणि या 12 दिवसानंतर मम्मीच्या इच्छेनुसार आणि वडिलांच्या म्हणजे धम्मचारिणी गुणराशी आणि अर्थात माझी आई आणि माझे वडील धम्मचारी शीलरश्मी या दोघांची इच्छा होती की या ठिकाणी मम्मीचं ज्या अस्थी आहेत त्यांचं या ठिकाणी वृक्ष संवर्धन करून म्हणजे झाड जगवण्यासाठी त्या ठिकाणी त्या अस्थी ज्या आहेत त्या आम्ही या परिसरामध्ये म्हणजे भाजे सद्धम्म प्रदीप केंद्र जे आहे TBMS त्रैलोक्य बौद्ध महासंघाच्या त्या ठिकाणी आम्ही या अस्थी ज्या आहेत त्या सध्या या ठिकाणी पुरलेल्या आहेत आणि अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये माझी आई आता निवास करणार आहे. म्हणजे याच ठिकाणी तिने बुद्धांचं धम्मजीवन आहे ते अनुभवलेलं आहे. त्यातली शिकवण जी आहे ती तिने अनुभवलेली आहे आणि याच ठिकाणी तिचा शेवट झाल्यानंतर आता तिच्या इच्छेप्रमाणे ती असणार आहे. तर आता इथून परतीच्या वाटेवर आम्ही चाललेलो आहोत. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी किती सुंदर नयनरम्य आणि विलोभनीय मनमोहक असं हे दृश्य आहे. हीच खरी सुंदरता आहे विश्वाची. आणि हे जे आपण पाहत आहे निसर्गाच्या सान्निध्यात माझ्या आईने आता दीर्घ निद्रा घेण्यासाठी आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर या ठिकाणी तिने दीर्घ निद्रा घेण्यासाठी पुढचं जे पाऊल आहे ते उचलले अशा प्रकारे आपल्याला म्हणता येईल. सद्धम्म प्रदीप केंद्र भाजे येथे आम्ही आहोत आणि हे धम्मचारी गणांसाठी निवास आहे. जवळपास 20 एकरचा हा संपूर्ण परिसर आहे आणि माझ्या आयुष्याच्या जवळपास 25 वर्षापूर्वी म्हणजे साधारणतः मी 25 कदाचित त्याच्यापेक्षा जास्त असतील साधारणतः 25 ते 30 वर्षापूर्वी मी या ठिकाणी आलो होतो. 8वी 9वीला असताना माझं पहिलं मोठं शिबिर जे आहे ते मी इथे केलं होतं साधारणतः दिवाळीचं 10 दिवसांचं. आणि त्यातून खऱ्या अर्थाने माझे वडील धम्मचारी शीलरश्मी आणि आई धम्मचारिणी गुणराशी यांची प्रेरणा होती की शिबिर करावं. म्हणजे घरात आमचा जो वारसा आहे बाबासाहेबांच्या विचारांचा बुद्धांच्या सद्धम्माचा तो या ठिकाणी नेण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतोय. आणि आज त्याच ठिकाणी माझ्या मम्मीने माझ्या आईने चिरनिद्रा घेतलेली आहे. तिला आम्ही निसर्गाच्या सानिध्यात तिच्या आवडत्या ठिकाणी या ठिकाणी तिच्या आठवणी तिच्या अस्थी ज्या आहेत त्यांचं वृक्ष संवर्धन करून तिच्या नावाने झाड जगून एक निसर्गाच्या सौंदर्यात आणखी एक सुंदर फूल आम्ही ते सोडून जात आहोत. धम्मचारी शीलरश्मी आणि धम्ममित्र डॉक्टर विद्या बाळतकर हे आम्ही आता परतीच्या प्रवासाला आणि आता चाललो आहे आम्ही माझ्या मम्मीच्या गावी जिथे तिचा जन्म झाला. तिकडे आता तिथल्या नदीमध्ये अस्थींचं विसर्जन करणार आहोत. समोर आपण हा जो विशाल डोंगर बघताय हा भाजे लेणी आहेत आणि या डोंगराच्या कुशीत हे आपलं सद्धम्म प्रदीप केंद्र भाजे इथे आहे लोणावळा परिसर. तर हे अत्यंत सुंदर असं निसर्ग आणि इथे बुद्धाचा मार्ग असं मनोमिलन पाहायला मिळतं. त्या ठिकाणी मम्मीच्या आठवणी ज्या अस्थी स्वरूपात आम्ही गेले 12 दिवस ठेवल्या होत्या त्या आम्ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज त्यांचं
विसर्जन केलेलं आहे. वडिलांची इच्छा होती आणि आईची देखील इच्छा होती, त्यानुसार हे सोपस्कार आज पूर्ण करण्यात आलेले आहेत. मित्र, आपण बघू शकता अत्यंत सुंदर असं हे दृश्य आहे. दुपारी 3:30 वाजताची वेळ आहे, मात्र हे ऊन कुठेही भासत नाही. ते भात शेती वगैरे सर्व काही सुरू आहे. हा सर्व परिसर हा इथलाच आहे. सद्धम प्रदीप भाजे आणि त्रैलोक्य बौद्ध महासंघाच्या अखत्यारीखाली त्रैलोक्य बौद्ध महासंघाचंच हे केंद्र आहे. तर सर्व धम्म अनुयायांनी या ठिकाणी अवश्य यावं आणि खऱ्या अर्थाने बुद्ध काय आहे, बुद्धांचा मार्ग काय आहे, बुद्धांचा संदेश काय आहे हे जाणून घ्यावं. आज मनावर दगड ठेवून या ठिकाणी खऱ्या अर्थाने या ठिकाणी आम्ही आईच्या अस्थिच्या गेल्या 12 दिवसांपासून आम्ही ज्याची पूजा करत होतो, ज्याची आराधना करत होतो, त्या अस्थी या ठिकाणी आम्ही एका वृक्षाखाली ज्या आहेत त्या पुरलेल्या आहेत आणि त्या अस्थींचं एक प्रकारे त्या झाडांना कुठे ना कुठेतरी खऱ्या अर्थाने सौंदर्याचं आणखी बहरलेलं रूप बनायला मदत मिळणार आहे. माझे मोठे बंधू आहेत प्रबोध, माझा भाचा आहे सम्यक आणि आम्ही सर्वच या ठिकाणी आलेलो आहोत. परतीच्या प्रवासावर आहोत. मित्रांनो, हा दिवस कोणाच्याही आयुष्यात येऊ नये की कोणाला अशा पद्धतीचं चित्रीकरण करावं लागतंय. पण गेले 12 दिवस कसे गेले हे कळलं नाही. सतत आई डोळ्यासमोर येते आणि ती जवळपासच आहे असं वाटतं. तर प्रत्येक ठिकाणी आई जिथे जिथे अस्थी विसर्जन आम्ही करणार आहोत त्या ठिकाणी आईच्या आठवणी तर कायम असणार, माझ्या हृदयात असणार आहेत. असाच तिचा सहवास, तिचे आशीर्वाद आमच्या सर्व कुटुंबियांसमोर असावेत, कुटुंबियांवर असावेत. इतकीच तथागताचरणी प्रार्थना करतो. नमो बुद्धाय, जय भीम.